दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा मूवी चांगलाच गाजलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा हा पहिलाच हिंदी मूवी आहे। हा मूवी 14 फेब्रुवारीला रिलीज झालाय। रिलीज झाल्यापासूनच या मूवीने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घडलाय। या मूवी मधील सर्वांचंच काम चांगलं आहे। या मूवी मधल्या प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक पण सगळीकडे होतंय। त्याचबरोबर या मूवी मध्ये आपल्याला शंभूराजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांमधील काही संवाद पण पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज यांना दाखवण्यात आलेलं नाही, पण व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवाज नक्की कोणी दिलाय हा प्रश्न तुमच्यासोबत मला पण पडलेला। छावा मूवी मध्ये संभाजी महाराजांच्या बालपणीचे काही काळी चिरून टाकणारे प्रसंग आहेत। आबासाहेब म्हणत हाक मारणारे बाल शंभूराजे आणि आपल्या पुत्राच्या हक्केला ओ देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला मूवी मध्ये दाखवण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांमधील बाप लेकाचं खास नातं आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतं। मूवी मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कुठेही दिसत नसले तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं। सिनेमात शिवाजी महाराजांचा आवाज ऐकूनच आपल्या अंगावर काटा येतो। आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतं। छावा मूवी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिला। मूवी बघतानाच तो आवाज ऐकल्यावर आपल्याला जरा आयडिया होतीच की हा आवाज लक्ष्मण उत्तेकरांचा तर नाही ना, पण आता ऑफिशियली डबिंग आर्टिस्ट विजय विक्रम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली। दरम्यान सिनेमाने फक्त भारतातच नाही तर जगभरात नवीन विक्रम रचले आहेत। मूवीने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड पण मोडलेत। फक्त भारतामध्ये मूवीने 300 कोटींचा आकडा पार केला। त्यामुळे सध्या तर सर्वत्र फक्त छावा मूवीची चर्चा रंगली। तुम्ही हा मूवी बघितला का नाही अजून? जर बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा। या मूवीचा प्रॉपर सगळा रिव्ह्यू आपण या व्हिडिओ मध्ये केलाय। तुम्ही जर बघितला नसेल तर हा व्हिडिओ पण नक्की बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला मूवी मधील कोणता सीन आवडला। आणि चॅनेलला पण सबस्क्राईब नक्की करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।